पुनश्च सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय मी. आपण पाहत आहात जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटे स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आणि हा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण सुरू करत असताना हा दुसरा सामना आपल्या डोळ्यासमोर इथे पेश केला जात आहे. काळभैरव अंताडे विरुद्ध जय म्हसोबा स्पोर्ट्स मोस. आणि आपण पाहिलं की मोसच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय काळभैरव अंताडे संघाला आणि आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती जय म्हसोबास मोजचे सलामीचे फलंदाज येत असताना मैदानामध्ये आलेले सर्व आमचे लाडके प्रेक्षक जे चहू बाजूला पाहतोय आपण या क्रिकेटचा आनंद घेत असताना जय हनुमान क्रीडांगण ओझरली या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. एक महाराष्ट्रातील कल्याण तालुक्यातील नामवंत गाव ओझरली राय हे ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हे क्रीडांगण आपण पाहताय. अगदी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या समृद्धी महामार्गाच्या नजीक जवळ असलेले क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती ही रंगणारी स्पर्धा. तब्बल 4 दिवसांची स्पर्धा आहे. स्पर्धेचे विशेष आधारस्तंभ आमचे लाडके विजयदादा पाटील पिसे चिराडपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एक दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस अत्यंत मोठा दानशूर व्यक्ती जो आपल्या ह्या परिसरामध्ये ओळखला जातो असा विजयदादा पाटील सर्वांचा लाडका माणूस आणि देव माणूस. राजू जाधव सरांनी सुद्धा उल्लेख चांगलाच केला की माणसामध्ये देवपण शोधणं हल्ली कठीण झाले, परंतु जो माणूस संस्कारी असतो, जो माणूस दानशूर असतो, जो सेवा देतो, सेवा करतो आणि त्याला आपण नक्कीच देवाचं रूप म्हणत असतो आणि तसा दैवरूपी माणूस म्हणजे विजयदादा पाटील. आणि त्यांची स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर ओझोलीकरांच्या वतीने सामना क्रमांक दुसरा सुरू होतोय. पहिला चेंडू मार्गस्थ झालाय. पहिला चेंडू चाबुक शॉट कडक आवाज आला आणि भडक चौकार मिड विकेटच्या झोनकडे. एक लाजबाब सुरुवात 4 धावा नाही. अंताडे संघाकडून शॉट ऑफ लेन खूपच बाहेर शफल झाले. आधीच मानसिकता होती की मला काही करून ऑन साईडला मारायचं आहे, पण तो प्रॅक्टिस करताना तुम्ही ऑफ साईडचे फटके सुद्धा सजवले पाहिजेत. बॅकफुटला जाऊन तुम्हाला ऑफ साईडला जास्त धावा मिळत असतात, कारण टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे फिल्डर जे असतात ऑन साईडला जास्त सीमारेषा सांभाळतात, पण तो ऑफ साईडला आपली बॅटिंग चांगली जर झाली तर आपण धावा चांगल्या इथे वाहू शकतो आणि घेऊ शकतो. तसं काय होताना दिसत नाहीये. त्याला क्लासिकल स्ट्रोक बघा. हा सुद्धा चेंडू ऑफस्ट्राईकच्या बाहेर होता, त्याला अगदी लपेटून घेऊन ऑनसाईडला तटवला. मिडॉने फिल्डिंग थोडीशी मिस केली. त्या दरम्यान अगदी वायडी झोनकडून फिल्डर आला, आधी बॉलरच्या पाठीमागे कव्हर करेपर्यंत इथे एक धाव कव्हर केली ती रोहितने आणि संघाची धावसंख्या जय म्हसोबा मोसची विदाउट लॉस 6 वर. आम्हाला रवी मांजरे सुद्धा जॉईन झालाय. पुन्हा एकदा खेळून झालं त्यांचं. आता पुन्हा त्या आयोजकाची भूमिका त्यांची पार पाडतायत. 4 चेंडू पडले, धावसंख्या 6. 70 गाठू असं मोसच्या कॅप्टनने सांगितलंय. यावेळेला कट करायचा प्रयत्न, चेंडू ऑस्ट्रिकच्या बाहेर होता, टप्पा पडला, काहीसा चेंज ऑफ पेस झाला आणि तिथे फ्लाय झाला होता आणि विकेट किपरने तिथे गॅदर केल्यानंतर एक चांगला साऊंड आला, आवाज आला की आऊस दॅट. तो तसं नाहीये. पंच सुद्धा अगदी अनेक क्रिकेट जे खेळलेले आहेत. एक काळ त्याने गाजवलाय. संजयजी सुतार, सुलेख पंच, प्रमोदजी फिरगाणे ते सुद्धा अजून खेळतायत आणि चांगला त्यांना क्रिकेटचा अभ्यास सुद्धा आहे. लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. मिड विकेटचा फिल्डर पोहोचतोय, प्रयत्न करतोय, पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 6 धावांसाठी हा षटकार. कडे पडला, आता जी बाउंड्री लाईन आहे तोच पडदा तिथे कुठल्याही पद्धतीने आपण मार्जिन नाही म्हणू शकतो.
आणि त्या कारणाने हा चौकार घोषित झालेला आहे. चौकाराने धावसंख्या इथे धावसंख्या बघूया आपण. पहिल्या षटकाची समाप्ती छगनची झाली, एकही गडी बाद नाही झाला, परंतु इथे 2 चौकार आले, 2 डॉट आले, 2 सिंगल आले, म्हणजेच संघाची धावसंख्या 10 वर. 10 धावांनी सुरुवात केली आहे जेव्हा मसोबा मोज संघाने. ह्या परिसरातील एक चांगला संघ म्हणून ओळखलं जातं. उजोली संघ सुद्धा फॉर्म मध्ये आहे, निंबोली सुद्धा फॉर्म मध्ये आली आहे आणि मोज सुद्धा संघ फॉर्म मध्ये येणार हे सुद्धा कॅप्टनने सांगितलं की आम्ही सुद्धा 2 चषक जिंकलेत या हल्लीच्या हंगामामध्ये. म्हणजे आपल्या परिसरातील चांगल्या चांगल्या संघांचा आपला चांगला खेळ इथे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. म्हणून चांगलं प्लॅटफॉर्म आहे, एक चांगली संधी दिली उजर्लीकरांनी. शॉट ऑफ लेन तिथे हुक केलाय आणि वा इथे चौकार बुक केलाय. 4 रन. तर या ठिकाणी आपण बघितलं रोहितच्या बॅटवरून चौकार पाहायला मिळाला. नारायणने 2 चौकार मारलेले आहेत आपल्या मोज संघासाठी आणि संघाची धावसंख्या आता पोहोचलेल्या वेगाने फुलत असताना 14 वरती विदाउट लॉस. चांगली स्थिती आहे. विकेट राखून खेळतायत, समजदारीने खेळतायत, सावध भूमिका घेत असताना इथे मोसचे हे फलंदाज बॅकबॅटचा वापर केला आणि त्याला उडवलाय. तिथे फिल्डर तैनात आहे आणि झेल कॅरी झाला, ऑफर झाला आणि फिल्डरने झेल टिपलाय सुद्धा. फलंदाज रोहित बाद. पहिला धक्का लागतोय जय मसोबा. सेवानिवृत्त चांगले समाजसेवक आणि ते कालपासून सकाळच्या 9 वाजल्यापासून इथे ठामपणे उभे आहेत. सलग 4 दिवस येतील आणि ते सुद्धा आता आनंदामध्ये नाचतायत, डोलतायत. आणि का नको, ह्या क्रिकेटचा आनंद सर्वांनाच मिळत असतो. धावसंख्या 14 असताना विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज राहुल इथे आलेला आहे 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. राहुल ऑन स्ट्राईक. विवेकचा हा पुढचा चेंडू आणि तो अगदी वाईडीच ठरवला गेलाय. खूपच चेंडू पेस करत असताना दिशाहीन झाला आणि बघितलं आपण ISPL मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला तो विवेक शेलारने. खालिंगचा सुपुत्र प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त फिटनेस त्याचा आहे. जखमी पण झाला होता, मुंबईला येऊन पुन्हा एकदा ट्रीटमेंट करून गेला आणि 145.2 किलोमीटर पर अवर म्हणजे तासी 145 किलोमीटर वेगाने त्याने चेंडू हाताळला आणि तो ISPLच्या क्रिकेटमधला सर्वात मोठा पराक्रम केलाय आपल्या लाडक्या विवेक शेलारने, मॅन फ्रॉम खालिंग. यावेळेला पूल केलाय, हा सक्सेसफुल होतोय. बघायचं इथे एका टप्प्याने हा चौकार येत असताना वाईडी स्केलेच्या दिशेने. एक वाईट पडल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू खराब काहीसा मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याला अगदी छान पद्धतीने शफल होऊन बॅट्समनने चौकार प्राप्त केला. पूलचा पवित्रा घेतला होता बॅट्समन. तिथे राहुल आल्या अगदी चौकार दाखवते आणि तयार होऊन आलाय म्हणू शकतो आपण. कारण त्याच्या डोक्यासमोर, त्याच्या डोळ्यासमोर, मनामध्ये सुद्धा तोच टार्गेट आहे. म्हणजे कॅप्टन बोलल्याप्रमाणे 70 गाठणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच हा परफॉर्मन्स होत असताना. धावसंख्या 19. उसळी घेतली, चेंडू बाउन झाला आणि पंचांनी सुद्धा सांगितलं की इथे अजून एक वाईट घ्या. षटकातील दुसरा वाईट इथे टाकला जातोय. गोलंदाज विवेक काहीसं दडपण घेतोय, वारंवार शॉर्ट ऑफ लेन टाकतोय, चेंज ऑफ पेस करतोय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा दिला जातोय पंचांकडून. दुसरा बाउन्सर अलाउड नसेल. येणाऱ्या काळामध्ये ICCच्या नियमामध्ये बदल होणार आहे मित्रांनो. 2 बाउन्सर अलाउड असतील पण अजून त्याची अंमलबजावणी नाही झाली. ठराव पास झाला नाहीये. इथे हा बॅकफुटला गेला आणि थोडासा फोर्स केला होता. मिड ऑन नाही बघितलं. मिड ऑन नाही तर तिथे वाईडीस लॉंग ऑन आहे काऊ कॉर्नर रिझनकडे.
पुन्हा एकदा मी विनंती करतोय प्रेक्षकांना की तुमची आम्हाला गरज तर आहे, परंतु तुमच्या सहकार्याची सुद्धा आम्हाला तेवढीच गरज आहे की तुम्ही आपल्या आपल्या गाड्या 3 व्हीलर्स 4 व्हीलर्स बाजूला काढा, 2 व्हीलर्स बाजूला काढा. तिथे प्रेक्षकांना जागा ठेवा जरा. प्रेक्षक येतील थोड्या वेळाने, अजून येतील, दुपारी येतील, संध्याकाळी येतील. कृपया आपण ते प्रेक्षक कक्ष खुलं करा, विनंती आहे. त्या दिशेने हा बघा ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर 2 धावता, चेंडूचा वेग तिथे वाढलेला आणि वाढता वाढता तिथे वेगाला थांबवलं. अगदी तिथे आउटफील्ड अगदी फास्ट असताना फास्ट गेला तिथे फिल्डर, त्यांनी चांगलं परफॉर्मन्स देत असताना चौकात नक्कीच वाचवला. त्या दरम्यान इथे बघितल्या 2 धावा जोडल्या जातील. राहुलच्या बॅटमधून 2 धावा आल्या, नारायणच्या माफ करा, आणि नारायणने 2 धावडे धावसंख्या फुलवली आहे 23 वरती. नारायण तसा खेळतोय, 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगलच्या माध्यमातून वैयक्तिक त्याची धावसंख्या 11 पाहतो. एकच डॉट खेळला आतापर्यंत. मागचा काही काळ नारायणने चांगलाच गाजवलाय आपल्या मोस संघासाठी. एक पाठीचा कणा म्हणून ज्याकडे पाहिलं तर ओ हो बॅटचं जबरदस्त बॅकलिप, लो बॅकलिपने फक्त समजदारी दाखवली तिथे. हे ड्राईव्ह केला गेला, लोअर फुलटॉस बघितलं आणि त्या फुलटॉसला उत्तर देत असताना फक्त सन्मान दिला. तिथे बघितलं आपण ऑन द कार्पेट, चेंडू अगदी गवताला घासत पुसत गेला होता. तिथे वाईडिस लॉंग ऑनला कव्हर केलं आणि अशा पद्धतीने सिंगल धाव सुद्धा प्राप्त केली नारायणने आपल्या संघाच्या खात्यामध्ये भर. आणि षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा करतात संजय सुतार, म्हणजे 2 षटकाची समाप्ती. इथे धावसंख्या जय मसोबा मोस संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 24 वर. 24 धावा धाव फलकावर. 24 नंबर आला की सचिन तेंडुलकर साहेबांची आठवण होते. भारतरत्न, क्रिकेटचे देवता, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. 24 एप्रिल 1973चा जन्म साहेबांचा आणि वयाची 24 वर्षे ज्यांनी क्रिकेटला दिली आहे. 24 धावा नारायणजी. 24 वर्षे क्रिकेटला दिल्यानंतर षटकांचं महाशतक ठोकलं. तब्बल 34,957 धावा कुठल्या, ज्यामध्ये वन डे मध्ये 49 षटकं, कसोटीमध्ये 51 षटकं. आणि त्यांचा आता पाठलाग करतायत, म्हणजेच चेस करतायत आपले चेस मास्टर विराट कोहली सर. इथे 2 षटकाची समाप्ती. नवीन गोलंदाज छगन पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये, म्हणजे त्याचं वैयक्तिक 2रं षटक आणि संघासाठी 3रं षटक. अडवा झाला, स्वीप केलाय, छान लॅप स्वीप नारायणच्या बॅटमधून. नारायण नारायण कोण कहेगा किस रूप में नारायण आ जाएगा. चौकार आलाय. बघितलं डाव्याच्या सोडून जाणार चेंडू मस्त पद्धतीने आधी फ्रंट फुटला आला, डावा पाय पुढे घेतला आणि त्याला एक लॅप पॅडल स्वीपच्या पद्धतीने एक चौकार लगवला नारायणने स्क्वेलेकच्या दिशेने. 4 धावनी धावसंख्या 28. जय मसोबा मोस संघ टॉस जिंकून बॅटिंग करतोय. एक गडी बाद झालाय. 28 धावा असताना अजून एक चाबूक चपराक शॉट, बॅट मधून गोड आवाज आणि फटका सुद्धा लाजबाब. 4 रन वन्स अगेन फ्रॉम नारायण. अगदी उत्तम पद्धतीने उत्तम उत्तम मिडलिंग करून चांगलं टायमिंग साधून शॉर्ट सिलेक्शन सुंदर करतोय नारायण नावचा फलंदाज. म्हणून मी उल्लेख करतोय की हा एक पाठीचा कडा आहे मोस संघाचा. धावसंख्या पोहोचवली नारायणने या चौकाराने 32 वर. 32 ऑन द बोर्ड. सुस्वागतम, या आपलं हार्दिक स्वागत. प्रकाशजी फिरगाणे दादांचा हार्दिक स्वागत आपण करूया. क्रिकेटचं वेळ त्यांना सुद्धा आहे. इथे हा डॉट बघितला आपण फटका मारत असताना, आपण नारायण सुद्धा खेळाडू कक्षामध्ये पाहतोय. त्याला आवाज दिला जातोय, त्याला इशारा केला जातोय की तू मार, तू चांगलं खेळायचंय आपल्या संघासाठी. कॅप्टननी सांगितलं की 70 गाठायचे लक्ष आपल्याला डोळ्यासमोर आहे. त्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच झाली. पहिल्या 2 षटकाचा विचार करता 12ची सरासरी राखली पहिल्या 2 षटकांमध्ये टीम जय मसोबा मोस संघाने. छगनचा चेंडू खायचा खाली राहिला आणि तिथे मात्र लेग स्लिपला बीट करून अजून एक नशिबाचा चौकार होतोय मोजच्या खात्यामध्ये आणि नारायणच्या खात्यामध्ये 4 रन.
3 चौकार आले 4 चेंडूमध्ये तब्बल आणि पंचांनी सांगितलं की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या पाहतो आपण ती वेगाने 36 वर 36 ऑन द बोर्ड. एका बाजूला काळ भैरव अंताडे संघ इथे फिल्डिंग करतोय आणि इथे बघा दडपण घेतलं आणि तिथे बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न असफल ठरला. पंचांनी ठरवला, हा घोषित केलाय वाईटचा इशारा. खूपच आउट ऑफ द ऑफस्टम हा चेंडू टाकण्यात आला आपण बघितलं आणि परिणाम इथे अवांतरने धावसंख्या फुललेली आहे 37 वर 37. हवेचा वेग वाढलाय बघा. आमचे जाणता राजा हे गर्व आपल्याला पाहायला मिळतं. ते झेंडे अगदी गर्वाने डोलतायत. इथे पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न होता, स्लॉग स्वीपचा प्रयत्न इथे पहिल्यांदा असफल ठरला. त्याचं कारण की चेंडू काहीसा कटर झाला, तिथे कटर वापरला गेला, आउट स्विंगर होता. टप्पा पडला गुडलेतवरती आणि काहीसा फ्लाय होऊन आउट स्विंग झाला, बाहेर निघाला. त्या कारणाने नशीब बलवत तर नायरांचं की तिथे बॅटची कडा नाही घेतली. डॉट चेंडू बघितला, धावसंख्या स्थिर 37 वरती. लास्ट टू गो. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळील गोलंदाज ओव्हर द विकेट येतोय. समोरच्या पूर्वेच्या एंडकडून खडवली राया एंड आहे तिकडे. यावेळेला अगदी हापम पूल केला, तिथेच केलेला फिल्डर आहे. ओ हो हो हो, वेगाने फिल्डिंग केली, चांगली अटॅकिंग फिल्डिंग आणि फेकी सुद्धा लाजवाब इंटू द हँड ऑफ विकेट कीपर. अशा प्रकारे या सिंगलने षटकाची समाप्ती. स्ट्राईक आपल्याकडे राखले नारायणने आणि संघाची धावसंख्या जय मोसोबा मोजची 1 गडी बाद 38 38 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम जय मोसोबा स्पोर्ट्स मोज. यापुढील सामना असेल प्रेक्षकांनो जय हनुमान स्पोर्ट्स विनिंग असणार आहे. आम्ही करेक्शन करतोय कारण पहिल्या 4 मध्येच आपण 2-2 जे सामने होतील त्यातील विनिंग टीमचा एक पुढचा सामना आपण तिसरा लगेच पेश करणार आहोत. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये जो विजय संघ झालाय आईगाव देवी स्पोर्ट्स उंबरणी, त्या संघाला कुठेच जायचं नाहीये. आपण लगेचच ह्या संघातील ह्या सामन्यातील विजेता संघाविरुद्ध 2 हात करणार आहात. हे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय राजू सर. आपल्याला भिवंडीकडे सुद्धा काही स्पर्धा कव्हर केल्या. 12-14चा पूल असताना पहिल्या हाफमधल्या संघांना मोकळं केलं जातं, त्यातूनच अगदी एक टॉपचा संघ काढला जातो, त्याला संध्याकाळी बोलवलं जातं नंतर एक क्वालिफाय खेळण्यासाठी. 2 हाफ असतात, 6-6 गट किंवा 7-7चं गट असतं. गण आला सेकंड स्पेलमध्ये. आपण पाहिलं तिसऱ्या षटकाची त्यांनी समाप्ती करत असताना 14 धावा खर्च केल्या आणि ज्यामध्ये इथे एकूण जर विचार करता 38 धावांमध्ये तब्बल 25 धावांची खेळी एकट्या नारायणची आहे. 14 चेंडूमध्ये त्याने 12 चेंडूमध्ये 25 धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या आहेत आपल्या मोज संघासाठी. आणि रोहित जो बाद झाला त्याने एक चौकार लगावला होता, 5 धावांचं योगदान दिलं. राहुल जॉईन झाला, तो सुद्धा एका चौकारानिशी 5 वरती खेळतोय, पण आता स्ट्राईकला असेल तो नारायण. गोलंदाजी मार्क होती मिस्टर अजय. 4थं षटक सुरू. वेलकम रोशनजी फिरगाणे. अगदी स्वादिष्ट भोजन करण्यासाठी ते बदामदादा फिरगाण्याला जॉईंट आहेत. कालचं सुद्धा मस्त पद्धतीने जेवण होतं, शाकाहारी शुद्ध आणि शुद्ध जबरदस्त शुद्ध फटका इथे. आणि इथे समोरची टीम बेशुद्ध होणार या सेटकार बघून. सिक्सर स्ट्रेट डाऊन ग्राउंड. थोडासा ऑफस्टिकच्या समोर मिळाला. ओव्हर पिच असताना लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या वरून तो धाडवता षटकासाठी. नारायणने धावसंख्या 6ने फुललेली आहे 44 वर 44.
शॉट ऑफ लेन, एक पाय हवेमध्ये आणि तिथे स्क्वेअर कट केलाय. चेडू जाते दान दान करत निंबोली गावाकडे, समृद्ध हायवेकडे वेगाने. 4 धावांसाठी नारायणच्या बॅटमधून चौकार. आवाज आपला लाडका संतोष चौधरी, आई तुझ्या लालोले आणि बायांच्या आजीसा, ही 2 गाणी त्यांनी जशी फेमस केली, दादूसने मागे वळून बघितलं नाही. आपण नेहमी त्याला ऐकत असतो. गोल्डन, अगदी गोल्ड मॅन आहे दादूस अजूनही, पण तो आपण त्याला बिग बॉसमध्ये सुद्धा बघितलं, मराठी बिग बॉसमध्ये. इथे मात्र चांगली बिगी इनिंग साकार करतोय मिस्टर नारायण, जो खेळतोय 35 वरती. आणि हा अजून एक चौकार येणार का नाही, तिथे टर्न केलाय आणि फिल्डर सज्ज लॉंग लेगला असताना इथे मागच्या 3 चेडूमध्ये तब्बल 11 धावा कुठल्या नारायणने, आणि त्या 11 धावांच्या साह्याने इथे धावसंख्या पोहोचलेली आहे 49 वर. 49 ऑन द बोर्ड. एक गडी बाद झालाय, जो 5 वरती बाद झाला वैयक्तिक त्याची धावसंख्या. परंतु त्यानंतर पूर्णपणे संघाचे सूत्र आपल्या खांद्यावरती घेऊन वाहून घेऊन चाललाय मिस्टर नारायण मांजरे. त्याला साथ देते. हो हो हो, इथे बॅट थोडीशी वर गेली आणि तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाहिलं की तिथे फिल्डर इनफिल्डमध्ये नाहीये. त्याच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला, काहीसा चेडू थांबला टप्पा पडल्यानंतर, आणि 30 सर्कलचा फिल्टर तिथे जाईपर्यंत कव्हर करेपर्यंत राहुल एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली. धावसंख्या पूर्ण झाली. मोस संघाची 50. अर्धशतक कंप्लीट टीम मोस. व्हेरी गुड स्कोर, वेल स्कोर ऑल्सो. टाळ्यांचा गजर होतो या 50 साठी. त्याच्यामध्ये अगदी नारायणच्या सुद्धा फार मोठ्या धावा. इथे बॅटची कडा स्वीप करायचं होतं. लेग स्वीपचा फिल्डर तिथे धावतोय, पळतोय, त्या ठिकाणी चेंडू शोधतोय आणि मिळाला सुद्धा. पंच आमचे प्रमोदजी फिरगाणे यांच्या बाजूला तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता. प्रमोदजी फिरगाणे यांच्या सौभाग्यवती अगदी वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत, फार मोठी पदवी प्राप्त केली. सौभाग्यवती स्नेहा प्रमोद फिरगाणे बॉम्बे हायकोर्टमध्ये त्या प्रॅक्टिस करतात. BCom LLB LMM फार मोठ्या पदव्या ज्याने हासिल केल्यात. आणि प्रमोद फिरगाणे यांची सुद्धा नक्कीच भाग्य म्हणूया की इतके क्वालिफाईड व्यक्ती आपल्या संसारामध्ये भागीदारी म्हणून मिळाली. नक्कीच हे प्रत्येकाचं भाग्य नसतं. इथे वाईटचा इशारा पंचाचा झाला. धावसंख्या इथे 52 वर. 52 ऑन द बोर्ड. जय मसोबा मोस. आणि त्याच मॅडमने, सौभाग्यवती मॅडमने आपल्याला या स्पर्धेमध्ये फार मोलाची साथ दिली आहे. हा ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, तिथे फिल्डरच्या हातामध्ये पडला आणि निसटला. जयल जीवनदान मिळालं राहुलला. इथे काय झालं, इथे काय झालंय, राहुलची खेळी इथे संपुष्टात येते. बलिदान दिलंय म्हणू शकतो, कारण इथे अक्षरशः ही वेळ नव्हती. परंतु काय झालं, स्ट्राईक तर राहुलला नको होती, परंतु नक्कीच काहीतरी तिथे कॉम्बिनेशन चुकलं, समन्वय बिघडला आणि इथे फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला. षटक क्रमांक 4 इथे संपलं सुद्धा. आणि फलंदाज जरी बाद झाला तरी सुद्धा धावसंख्या इथे या 4थ्या षटकांतर पाहतो आपण 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मोस संघाची 53. चेंडूमध्ये तब्बल 37 धावा साकार केल्यात आतापर्यंत. नारायणने एक हाती किल्ला गिरवलाय तसं म्हणू शकत नाही आपण एक हाती, परंतु त्याला चांगली साथ दिली रोहितने, राहुलने. जी एक जमेची बाजू असते, जसं आपण संसाराचा उल्लेख केला नुकताच प्रमोद फिरगाणे साहेबांचा, की आपल्या संसारामध्ये भागीदारी म्हणजे आपले हजबंड वाईफ ही एक जोडी असते महत्त्वाची, जो संसार सुखाचा होत असतो. एखादं काय बिनसलं बिघडलं तर तो संसार बिघडला जातो. तसं इथे होऊ दिलं नाही पहिल्या 2 बॅटर्सकडून, आणि त्यांनी चांगली साथ दिली भागीदारी रचण्यामध्ये, ती म्हणजे नारायणला. आणि त्याच कारणाने इथे धावसंख्या 53 पाहतोय. हा चेंडू डॉट आला. 5वं षटक सुरू केले गोलंदाजाने. विकास नावाचा गोलंदाज तिथे हे शेवटचं षटक हाताळतंय आपल्या कालभैरव अंतडे संघाकडून. धावसंख्या 53 आहे मित्रा. रिव्ह्यूची मागणी केली आहे. बॅटिंग टीमची रिव्ह्यू आहे इथे. एक रिव्ह्यू व्हाईटसाठी, एक बिमरसाठी आहे, लक्षात घ्या. स्वीपचा प्रयत्न केला होता, बघितलं बॅटरने, आणि पंचांनी दर्शवला की तो स्टंपच्या वरून गेलाय, परंतु इथे आता अपील केलंय तिथे, आणि हा लीगल बॉल आहे.
म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय बॅटिंग करणाऱ्या संघाचे. पुन्हा एकदा आता वाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. डॉट चेंडू धावसंख्या स्थिर बरोबर 53 वरती. 70 गाठायचे म्हणजे अजून 70 गाठण्यासाठी 17 धावा करायच्या आहेत. टार्गेट तर सेट केलंय पण तो अचूक होणार की नाही ते पण आपल्याला माहिती नसतं. जसं आपल्या जीवनामध्ये आपण एखादा गोल सेट करतो तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. जवळपास तर पोहोचतो पण तो प्रयत्न फार महत्वाचे असतात. आपण सांगू शकत नाही की आपला चंद्र गाठायचा आहे परंतु चंद्रावरती जाण्याचा प्रयत्न जो करतो त्याला आसमान तर नक्कीच भेटत असतं. इसलिए तो कहा जाता है कि सपना हमेशा बड़ा देखो, चांद नहीं मिला तो क्या आसमान तो हाथ लग जाएगा. इथे वाईड आली धावसंख्या 54. 54 ऑन द बोर्ड. मोज संघाची धावसंख्या 2 गटाच्या मोबदल्यामध्ये तशी पाहता चांगली धावसंख्या आहे. हो इथे चांगली बॉलिंग करतोय नारायण सारख्या. इथे बॅट्समनला थांबवलंय. नारायण आहे 37 वरती. 18 चेंडूंमध्ये त्याने आतापर्यंत 37 धावा कुठल्यात आणि त्याला इथे काहीसा आता मागच्या 2 षटकापासून पाहतो की थांबवलं गेलंय. तसं पाहता अजयने कमबॅक करणार षटक हाताळलं. 15 धावा खर्च केल्या. तर नारायण कुठे थांबणार आहे. मी नारायण आहे. नारायणचा माझा आवाज माझ्या कानावरती आला पाहिजे आणि दिलाय फेकून नारायणने. उजरली गावाकडे षटकार. जबरदस्त पावलांचा वापर केला. प्रॉपरली चेंडूच्या रेषेत कसं पोहोचायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं नारायणने. जो खेळतोय आता 19 चेंडूंमध्ये तब्बल 43 वरती. हा चेंडू क्रमांक 3रा होता म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या या 6ने पोहोचवली आहे 60 वरती. 60 धावा. हो अगदी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतोय मोज संघ. टार्गेट सेट केलं. इथे हा चेंज ऑफ पेस बॅटची कडारी कडेने जाणार नारायण नारेपुत्र. त्यांनी चांगली खेळी साकार केली. प्रेक्षक एकदा टाळा वाजवा नारायण मांजरेसाठी. काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी पेश केली. 43 धावा कुठल्या आणि तो कॉट बँचच्या रूपामध्ये बाद होत असताना बॅक टू द डगआउट. मांडी आडवी केली तिथे हा फेकी खराब आहे. थोडीशी वाईट नॉन केनला फेकी होत असताना तिथे 3 धाव मिळणार नाहीत. 2 धाव कंप्लीट आणि 1 रनआउट. फलंदाज बाद. टार्गेट सेट झालंय. एकूण धावसंख्या झाली इथे आपण पाहताय 68 धावांचं टार्गेट सेट केलंय. क्या बात आहे कॅप्टन ऑफ मोज. एकदा टाळ्या वाजवा मोजच्या कॅप्टनसाठी प्लीज.
यालाच म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. 70 गाठणार हे त्याचं आव्हान होतं आणि त्याने अगदी भाकीत केलं होतं इंटरव्ह्यूमध्ये. त्यानुसार अगदी बरोबर बॅटिंग झाली. यालाच म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं आणि बरोबर ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली. ती वाटचाल केली आहे मौज संघाने, ज्याने 68 धावा उभ्या केल्याने 69 धावांचं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी. काल भैरवी अंतर्गत संघापुढे 30 चेंडूमध्ये 69चं टार्गेट. आगमन झालंय, ज्यांचं स्पर्धेसाठी फार मोठं मोलाचं योगदान आहे. आणि योगेशजी मांजरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सोबतीला सहकारी मंडळ सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि प्रेक्षकांनो, धावांचा पाठलाग आता करायचा आहे. तब्बल 69 30 चेंडूमध्ये फार मोठं आव्हान आहे ते काल भैरवी अंताडे संघापुढे. नक्कीच त्यांना भैरवी गावी लागेल, म्हणजे बॅट काल भैरव नाव आहे असं. आणि भैरव एक चांगला राग आहे गाण्यांमधला आणि त्याच रागाने इथे खेळावं लागेल. आणि तशी फटकेबाजी होईल का आपण ते नक्कीच पाहणार होते येत्या इनिंगमध्ये. आपल्याला ऐकवतील सुंदर भाषेमध्ये. एक जबरदस्त कॉमेंटेटर नेहमीच ते आपल्याला मंत्रमुग्ध करतात. राजू जाधव सर असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय हनुमान स्पोर्ट्स ओझरले आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृतीच्या 20-26 आणि आनंद घ्या इनिंगचा. ही इनिंग फार चांगली असेल आणि पुढचा सामना असेल विनिंगचा, याची आपण नोंद घ्या. तर चला जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया. आपण आवाज ऐकूया आता राजू जाधव सरांचा ह्या येत्या इनिंगमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. चांगली पाहिले दरम्यान पहिल्या षटकामध्ये नारायण आणि रोहितने चांगली सुरुवात केली. 10 धावा त्यांनी जमवल्यानंतर विवेकनं मात्र चांगली गोलंदाजी केली. रोहितला मात्र बाद केलं. त्यानंतर नारायण आणि राहुल या दोघांमध्ये 43 धावांची चांगली पार्टनरशिप झाली. परंतु चौथ्या षटकामध्ये राहुलला मात्र परतावा लागला. अजयने मात्र विकेट घेतली. त्यानंतर आपण पाहिलं नारायण करण यांच्यामध्ये देखील चांगली बॅटिंग. करणच्या वतीनं 8 आणि नारायणनं 43 धावा या मॅचमध्ये जमवत असताना तब्बल 69 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी देखील सांगितले होते की 70+ जाण्याचा आम्ही देखील प्रयत्न करू आणि तो प्रयत्न इथे मात्र सफल झाला आहे. जाऊया आता मॅचकडे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर त्या बॉलवरती आपल्याला संघर्षाचा शंकनाद पाहायला भेटलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही आहे. चेंडूचा आपण वेध घेतला तर गुडलँड स्पॉटमध्ये थोडासा आतमध्ये येणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती रोहित
69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल इथे मात्र डॉट आपल्याला पाहायला भेटलाय. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकताय छगन आणि त्याच्या सोबतीला आदेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची पराकाष्ठा, संघर्षाची ही नांद या इथे मात्र फुंकलेली आहे. आणि विकेट हॅट्रिक करिता प्रकाशजी बांगरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. हो, इथे मात्र मागे सरून कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला, शांत झाला, गारज झाला, फलंदाज बाद. आपल्या समोर संकट येत असतात, संकटाला घाबरून आपण जायचं नसतं. आपण पाहतोय क्षणाक्षणाला आपल्या रस्त्यामध्ये छोटी छोटी दगडं येत असतात, त्या दगडांना उचलून आपण बाजूला करणं फार गरजेचं असतं. आणि मोठे दगड जर आले तर ते देखील उचलून बाजूला करणं गरजेचं असतं. आणि अंतिम क्षणाला जर मोठा डोंगर समोर आला तर थोडं धैर्य ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्या डोंगराला वळसा देऊन आपल्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं असेल. या मॅचमध्ये कालभैरव अंताडे या टीमसमोर मोठं दडपण आहे. तब्बल 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. एक गडी गमावलेला आहे आणि 2 चेंडू आत्तापर्यंत एकही धाव इथे मात्र झालेली नाही आहे. आमचे कुंडलिक दादा पाटील आज कॅप घालून आलेले आहेत, कारण की आज त्यांना थोडासा ऊन लागू नये. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा इथे देखील संपर्क होत नाही आहे. काय जबरदस्त आज मी तर म्हणेन की मसोबा देवाचा आशीर्वाद नक्कीच मोस्ट संघाच्या पाठीशी असेल. आज नारायणचं देखील अर्धशतक हुकलं, परंतु या स्पर्धेमध्ये रवी भाऊ आपण पाहिलं तर तब्बल 5 खेळाडू होते, त्यामधून कुणीही मात्र या ठिकाणी अर्धशतक झळकावलेलं नाही. ते दर्जेदार फटका 4 धावांसाठी संघर्षाच्या शंकनात आलाय चौकार. मित्रांनो, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये संधी मिळेल तुला, तू हिरमूसू नको. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. इथे बॉल वाईड आहे, बॉल वाईड आपण पाहू शकाल. रायझिंग अँड सरप्रायझिंग जास्तीचा अँगल त्या ठिकाणी बोलवला. गोलंदाजी मार्कवरती रोहित, खूप चांगली साथ दिली रोहितने आज नारायणची. इथे मात्र फटका फसला आहे. रोहित त्या ठिकाणी मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये चेंडू पर्यंत. इथे मात्र 1 धाव मिळेल. कठीण झेल सोप्यानं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, तुम्हाला सहजरित्या मॅच मध्ये जिंकता येऊ शकणार नाहीये. जयवसुमा मोस टीम देखील एक दमदार टीम आहे. आज आपण पाहू शकाल आमचे जेतूजी मांजरे असतील, योगीजी मांजरे असतील, त्यांना देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांच्या संघाकरिता. ड्राईव्ह त्या ठिकाणी ऑनसाइडला लॉफ्टेड फ्लिक आपल्याला पाहायला भेटतो. नारायण चेंडूचा पाठलाग करतोय, शेवटच्या मोमेंटला पावल लागेल. पावलांचा फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकला नाही. या चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. अंतिम दृश्य आपण पाहू शकताय. भगवा, हा भगवा अस्मितेचा, हा भगवा सन्मानाचा, हा भगवा अभिमानाचा आपण पाहू शकताय. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना काही अनेक अशा लढाईमध्ये यश प्राप्त झालं असं नाहीये. काही लढाईमध्ये राजांना देखील तह करावा लागला, माघार घ्यावी लागली. कशाकरिता? रयतेच्या सुरक्षेकरिता. आणि तदनंतर जशी संधी मिळाली राजांनी मात्र कमबॅक केला. या मॅचमध्ये देखील आता अंताडे टीम कमबॅक करेल का हे आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र विकेट हॅट्रिक करिता पारितोषिक कंटिन्यू असेल. प्रकाशजी भांगरे यांच्या वतीनं
सरासरी आपण पाहूया. सध्या तरी आपण पाहिलं तर 10.0ची सरासरी आहे धावपलकावरती, परंतु 14.75च्या सरासरीनं आता जावं लागेल मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल अंताडे या टीमला. आता गोलंदाजी मार्कवरती करण आलेला आहे. समोर बॅटर आहेत बॅटिंग करत असताना अजय, ज्याच्यावरती विजय मिळू शकत नाहीये. करणला इथे मात्र ती संधी मिळेल का अजयवरती विजय मिळवण्याकरिता? परंतु करण सध्या तरी थोडासा डेड बॉल त्याच्या वतीनं पाहायला भेटला. पावलांचं समीकरण थोडंसं चुकलेलं आहे. दडपण आहे मॅचवरती. अंताडे टीम देखील ही मॅच सोडणार नाहीये. 59 धावांचं लक्ष्य, 69 आणि येथे मात्र चांगला फटका. वैदिशा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झंडाटेदार चौकार. तीन विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याने लावलेलं आहे. पाहूया जय मोसोबा मोस्ट टीम संधीचं सोनं करेल का? सध्या तरी खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. आता गोलंदाजीच्या जोरावरती ही मॅच जिंकणं फार गरजेचं असेल. ऑन साईडला वैदिश लॉंगॉन, तिथे कॉर्नर रिझन मध्ये लॉंगॉन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर फसलेला फटका बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली आहेत. एकच धाव इथे मात्र मिळेल. एक धावीने नाहीये इथे. तुम्हाला सरासरी जर पाहिले तर सरासरी वाढलेली आहे. 14.73ची सरासरी धावपलकावरती लागलेली आहे. मोठ्या फटक्याने जाणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी रोहितचं ते षटक खूप जबरदस्त राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्या आणि तिथून आता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काल भरे वंताडे टीम आता बॅकफुटवरती चालली आहे. इथे फटका चांगला आहे. फाईनच्या दिशेने खूप चांगले फाईन खेळलेले आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूर, चेंडू जाईल निघून 4 धावांसाठी चौकार. आउट ऑफ लेन लेग स्टिक वरती बॉल आपल्याला पाहायला भेटला. खराब बॉल त्या ठिकाणी घरांचा पाहायला भेटला. कारण की आपण जर पाहिलं तुम्ही स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवलेला जरूर आहे, परंतु जास्तीचा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पाऊस मिळाला आणि याचा फायदा इथे मात्र घेतला बॅटर आदेशनं. त्याच्या वतीनं हा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. इथे मात्र स्लॉट मध्ये शक्तीचं प्रदर्शन केलंय. चेंडू एका टप्प्यानं इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाहीये. चेंडू पार झालाय. जय हनुमान स्टँडच्या दिशेनं चौकार. काय जबरदस्त मॅच. म्हणतात ना आमचे मनोज कारवे सर की तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे. कालगतीचे वारे असतात, कुठे वातील याचा नेम नाहीये. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. स्क्वेअर लेगला सफलता येते या ठिकाणी. करणला त्याची पहिली आणि संघाची दुसरी सफलता. फलंदाज बाद. पण पाहिलं तर आता दोन्ही टॉपचे बॅटर डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. कमबॅक झालाय पुन्हा या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल जय मोसोबा मोस्ट टीमनं पुन्हा एकदा शिखंजा कसलेला आहे. न्यू बॅटर आता सतीश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत.
करणचं हे षटक आपण पाहिलं तर तब्बल 13 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहे, परंतु चांगला कमबॅक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. टॉपचे दोन्ही बॅटर आता डगआउटचे असलेले आहेत. आता इथून कमबॅक करणं, पॅटर्न पासून दूर ठेवणं फार गरजेचं असेल. कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चूक झाली नाहीये. सलगचा हा दुसरा गडी बाद आणि दुसरी सफलता इथे मात्र येत असताना षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 2 गडी बाद, धावा लागलेल्या आहेत 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, धावा 23. रोहित आलेला आहे. सतीश देखील आल्या आल्या मात्र भोपळा पडून गेलेला आहे. संकट आता निर्माण झालेलं आहे. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. म्हणतात ना मित्रांनो की या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आता 18 बॉल आणि 46 धावांची गरज असताना मिस्टर रोहित गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल देखील आपण चांगला पाहिला त्या ठिकाणी. पंचायत करून कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी सांकेतिक चिन्ह नाहीये. पॅटकट त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते थर्ड मॅन रिझन मध्ये. आणि आज आपण पाहू शकता या पंचांच्या आणि इथे चला रिव्ह्यू घेतलेला आहे. भीमर चेक करण्याकरिता भीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटरांनी. याच बॅटरांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल आणि भीमरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल. पाहूया हा रिव्ह्यू इथे गमावला जाईल का. भीमरसाठी इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहत आहोत. खूप मोठं दडपण आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. काल भरवंताडे टीम प्रत्येक ओव्हरमध्ये मी तर म्हणेन की 15च्या पुढे सरासरी आहे. आणि अशा स्थितीमध्ये हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फडसांच्या निर्णयाला आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे. संजय सुतार, प्रमोद फिरगाणे सर आहेत आणि सातत्यानं त्यांच्या वतीनं चांगलं कमिटमेंट आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण पाहू शकताय माहुली लाईव्ह च्या वतीनं दूध का दूध पाणी का पाणी सर्व काही नक्कीच दाखवलं जाईल. सर्व काही उलगड केलं जाईल. हल्लीच्या क्रिकेट पटलावरती सर्व काही समीकरणं टीव्ही अंपायरच्या माध्यमातून दाखवली जात असतात. आणि यापुढील मॅच असेल श्रीराम कोंडेरे आणि जयनुमान ओझरली अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. सेकंड राऊंड ची मॅच आपण खेळवणार आहोत यापुढे. कारण की पुढील काही संघ जे मात्र उपस्थित राहू शकत नाहीये. त्यामुळे आपण द्वितीय फेरीतील पहिली मॅच खेळवणार आहोत. यस, फेअर डिलिव्हरी आहे. आणि आपण पाहू शकता चर्चा होत होती संजय सुतार यांची. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची. जाऊया आपण मॅचकडे. दडपण इथे मात्र वाढलेलं आहे. काल बेलवंताडे संघाच्या समोर, परंतु जबरदस्त फटका. चेंडू मात्र सीमा पार ठोकलाय. दर्जेदार षटकार.
तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. चर्चेला उदाहरण येईल का? तब्बल 15-75च्या सरासरीने जावं लागेल. आता सरासरीचा आपण उल्लेख केला तर ज्या वरती काही पॉईंट होते 75, आता 15.0ची सरासरी आहे हाणून ठेवली या बॅटरनी आहे. कोल्हा ठप्पाचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पॉटेन बॅट आणि बॉलचं व्यवस्थित कनेक्शन इथे मात्र झालं नाही. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहू शकाल रोहित पहिल्या स्पेलमध्ये 10 खर्च केल्या होत्या. या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना 2 डॉट बॉल आले. एक षटकार पाहायला भेटला. खूपच फाईन खेळले त्या ठिकाणी अजय. चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला परंतु क्षेत्ररक्षक नारायण त्या ठिकाणी उपस्थित होते. स्वतः ती जागा आता त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केलाय कारण की या मैदानाच्या मी तर म्हणे की त्यांना देखील थोड्याशा चोरवाटा माहीत आहेत. सो त्या अनुषंगाने मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये धावा जर पाहिलं तर येतात. अनुकूल स्थिती आहे बॅटरसाठी. सो त्या अनुषंगाने त्या बाजूला नारायण मात्र होते. आपण पाहू शकाल या षटकामध्ये रोहितनं 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आता विजयाचं समीकरण इथे जर पाहिलं तर बॉल शिल्लक असतील 14 आणि जिंकण्याकरिता 39 धावांची गरज आहे. एक धाव, एक मोठा फटका. इथे मैदानाच्या आतमध्ये कालभैरव अंताडे या टीमचा आत्मविश्वास वाढत आहे. काहीसे डॉट बॉल इथे मात्र येत आहेत तर जय मसोबा मोस्ट टीमचा आत्मविश्वास वाढत आहे. दोन्ही टीमचे चाहते ऑन स्क्रीन वरती ही मॅच पाहत आहेत. क्रिकेटचा हा जलवा. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा पाटील यांच्या अथांग सहकार्याने साकारलेली स्पर्धा. लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, फलंदाज इथे मात्र बाद. मोस्ट टीमने जिंकली. क्रिकेटचा अनुभव आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर आमचे कुंडलिक दादा पाटील आहेत. त्यांनी रेल्वेचं इंजिन देखील चालवलेलं आहे. रेल्वे कर्मचारी आहेत आणि या रेल्वेचे पार्ट, इंजिनचे पार्ट देखील बनवण्याची त्यांची क्षमता, ही कला आहे, ही बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता क्षमता आहे. आणि आपल्याला वाटतं की आपण सातत्याने चर्चा करतो सो हात आभाळाला आहेत परंतु पाय जमिनीवरती आहेत. आमचे योगेश दादा पाटील, आमच्या राजा दादा पाटील यांचे वडील आहेत आणि जितके वडील गुणी आहेत तितके त्यांचे पुत्र देखील गुणवंत आहेत. आणि हा बॉल वाईट आपण पाहू शकाल. इथे या धावांना मात्र काही फरक पडणार नाहीये. आता आपण जर पाहिलं तर कालभैरव अंताडे संघाचे खांदे आता झुकलेले आहेत या मॅचमध्ये पूर्णपणे आपण पाहू शकताय. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच मोज गावामध्ये जल्लोष आपल्याला पाहायला भेटेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण डॉट बॉल पाहिला आणि षटकाची समाप्ती. या षटकामध्ये रोहितनं देखील पहिल्या स्पेलमध्ये 10 आणि या स्पेलमध्ये फक्त 8 खर्च केला. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल या मॅचमध्ये. जेतू मांजरे देखील आता थोडेसे हास्य स्मित देत असतील. योग्यजी मांजरे देखील आता चांगले खुश असतील. मॅचवरती आता प्रभुत्व मिळवलेलं आहे. चला आता समीकरण या ठिकाणी आपण पाहूया. दरम्यान आता 12 बॉल शिल्लक, 38 धावांची गरज आहे. अजूनही मी तर म्हणेन की थोडासा कमबॅक इथे जर मॅचमध्ये कालभैरव अंताडे या टीमने केला. या षटकामध्ये 20 धावा जर त्यांच्या बॅटमधून आल्या तर पुढील ओव्हरमध्ये समीकरण बदलू शकेल. मॅचमध्ये मजा येईल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही अजय आहे, त्याची चर्चा नक्कीच होत आहे. अजयने तब्बल आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून त्यांनी 2 चौकार, 1 षटकार टोकलेला, म्हणजे तब्बल बॅटिंग करत असताना त्यांनी 17 धावा टोकलेल्या आहेत. खतरे की घंटा त्यांनी इथे मात्र निर्माण केलेली आहे. बघा डगआउट मधून खेळाडू आपण यायचं नाहीये. पाण्याची पूर्तता कोणत्याही क्षणी तुम्हाला केली जाईल कारण की आता हिवाळीचा काळ जो आहे तो थोडासा मागे सरकत चाललेला आहे. आयोजक देखील त्याची काळजी घेत असतात कारण की क्रिकेटच्या पटलावरती खेळाडू अगदी घाम गाळत असतात. सो एनर्जी येण्याकरिता त्यांना पाण्याची फार गरज असते. आणि आपण पाहिलं तर आपल्या या स्पर्धेकरिता श्री नामदेव पांडुरंग कांबेरे यांच्या वतीनं देखील त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. हे देखील उजरली गावामधील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची मुलं देखील चांगल्या व्यक्तिमत्वाची आहेत. संस्कार फार महत्वाचे असतात. आपल्याकडे आपल्या वाडवडिलांनी दिलेली संस्कार असतात, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला चालणं फार गरजेचं असतं.
इथे मात्र आपण पाहू शकता 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 38 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आता मोनो आलाय. समोर अजय असेल. अजयसाठी हा बॉल खोदून मारला. अजयनं अलाउन द कार्पेट चाललाय. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. काय अजय नॉन स्ट्राईक इनला, स्ट्राईक इनला येईल का, पाहावं लागेल. आणि तो प्रयत्न या ठिकाणी सफल झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आझमचे विजयदादा फिरगाणे यांना देखील पाहू शकते. त्यांचा सुपुत्र देखील चांगलं कार्य करतोय. सध्याच्या स्थितीला सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. या मागील मॅच मध्ये संघ पराभूत जरूर झाला, परंतु त्याची गोलंदाजी आपण पाहिली. आणि आरसीसी राया टीमचा अब्दुरूप तेजा आणि त्याचा सुपुत्र माईज कुंगले याला देखील सुपर संडे मध्ये आपण पाहू शकाल. ओ इथे मात्र पुन्हा आपण पाहिला तर बीट होत आहे. अजयचा प्रयत्न आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काल भैरव अंताडे टीम जरी मागे असतील, परंतु अजय मात्र स्वतःच्या झोपडीला आग लावण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्याच्या आग लागलेल्या झोपडीचं जे उजेड आहे त्या प्रकाशानं मात्र त्याची टीम उज्ज्वलित होईल. हा प्रयत्न अजयचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्षाची पराकाष्ठा, जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए. इरादे इथे मजबूत करणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये अजय कोलबा बॉल, गोलंदाज इथे मात्र सफल होतोय. फलंदाज फेल. आणि अजयचा जो प्रयत्न होता आपल्या संघाला पुढच्या दिशेनं नेण्याचा, तो प्रयत्न इथे मात्र फिरगाणेला देखील आपण एलान ऍक्शन मध्ये पाहू शकाल. आमचे बळीरामजी फिरगाणे यांचे सुपुत्र आणि प्रथमेश मांजरे यांनी तर मला नक्कीच चांगलं व्हायरल केलं. चांगली रील्स त्यांनी देखील बनवली, त्याचं देखील खूप खूप धन्यवाद. महेंद्र कांबेरे बाईक रॅलिंग करतोय. सर्वच या ठिकाणी ओझरलीचे खेळाडू, आजी माजी खेळाडू असतील, सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत, सर्वांच्या वतीनं खूप चांगलं प्रेम मिळत आहे. इथे पूर्णपणे बॅकफूटवरती आहे आता टीम कालभैरव वंताडे. अजयने इथे मात्र चांगली बॅटिंग केली, परंतु त्याला मात्र काही सफलता मिळाली नाही. कोणत्याच बॅटरनं मात्र त्याला काही साथ दिली नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, तिथे साथ देणं फार गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, त्या ठिकाणी चेंडूवर बॅटचा परफेक्ट संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील उंचावलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये जय मोसो ममोस या टीमने. चांगला खेळ आपण आज अनुभवलात. तब्बल 68 धावांची खेळी साकारली. काही संकट देखील त्यांच्या समोर आले, परंतु मिस्टर नारायण आज 43 धावांची खेळी आपल्या टीम करिता. आडव्या बॅटनं स्वीपचा फटका आपल्याला पाहायला भेटतो. तिथे देखील आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर 4 षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. आता इथे मात्र 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. षटकांचा थोडासा पोस्टमॉर्टम आपण करूया. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर रोहितनं 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये करणनं 13 धावा खर्च केल्या. ते षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु जसा रोहित दुसरा स्पेल घेऊन आला त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये या तिन्ही गोलंदाजांच्या पाऊल खुणांवरती मोनूने देखील पाऊल टाकलं. त्याने फक्त 3 धावा खर्च केला. हे होत असतं ज्या वेळेला तुमचे सलामीचे गोलंदाज असतात, ते चांगलं कामगिरी करत असतात. सो त्या अनुषंगाने येणाऱ्या खेळाडूंना देखील आत्मविश्वास येत असतो, आणि हा आत्मविश्वास क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वाचा असतो. आता गोलंदाजी मार्कवरती अभिजित आहे, आणि त्याच्या समोर बॅटर आहे विवेक. इथे मात्र आपण पाहू शकताय चेंडू नॉनस्टॉप बाउंड्री लाईन कडे, व्हाईट प्लस चौकार या 4 धावा आपल्याला
त्याच्या भूमिकेत आपण खूप चांगली यष्टीरक्षकांनी 3 मांजरे यांच्या वतीनं पाहिले. गावदेवी चषकमध्ये देखील पंचांची भूमिका त्यांनी साकारली होती. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. या मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती आहे कालभैरव अंताडे टीम. धावसंख्या 41. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विवेकचा. चेंडू हवाई सफर करत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. एकच धाव इथे मात्र मिळाली. धावसंख्या पोहोचली 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 4 मध्ये 27 ची गरज आहे. अभिजित देखील काहीतरी चांगलं समीकरण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आत्मविश्वास त्याचा देखील वाढलाय. मॅच मध्ये फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये वाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईपर्यंत चेंडू मात्र 4 धावांसाठी इथे मनोरंजन देणारा दर्जेदार चौकार. तीन मध्ये 23 धावसंख्या. 46 धावा. 23 ची गरज. 3 बॉल आणि 23 समीकरण. इथे जर 9वा मारला तर या धावा मला वाटतं कंप्लीट होती, परंतु ISPL नाहीये. सो त्यामुळे ही आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण स्पर्धा खेळतोय. इथे जर 9वा असता तर मित्र म्हणेन 3 90 ठोकावे लागले असते, परंतु हा डॉट बॉल. आता 3 90 देखील आले तरी मॅच जिंकू शकणार नाहीये. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं समीकरण ISPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. चेंडूच्या एका बाजूला टेप लावलेला असतो. इथे मात्र विकेट किपर त्या ठिकाणी बीट झाले. चेंडू त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेनं फाईन चा खेळाडू चेंडूपर्यंत पाठलाग करतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला तिथे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे फक्त औपचारिकता शिल्लक मॅच मध्ये. आणि इथे मात्र मॅच झाली फिनिश. मॅच जिंकले जय मोसोबा मोस या टीमनं. हार्दिक शुभेच्छा जय मोसोबा मोस टीम. हार्दिक शुभेच्छा असतील जितू मांजरे. हार्दिक शुभेच्छा योगेशजी मांजरे. आणि हार्ड लक टफ लक कालभैरव अंताडे अँड टीम. तुम्ही तुमची नाव नोंदणी या स्पर्धेमध्ये केली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आता विनंती आपण या ठिकाणी करतोय आई गावदेवी उंबारणी आणि जय मोसोबा मोस दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 43 धावा ठोकल्या तो नारायण ठरलाय या मॅचचा विजयाचा शिल्पकार. तत्पूर्वी आपण